आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये देशमुखांच्या घरी अंधकार पसरला। सगळं आयुष्यच अंधारमय झालंय। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। देशमुख कुटुंबानं यावर्षी दिवाळी साजरी केलेली नाही। तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची दिवाळी अंधकारातच आहे। जे आमचा सगळ्यात मोठा आधार होता तो आधारच आमच्यासोबत नाही आहे, म्हणून फक्त दिवाळीपुरताच विषय नाही आहे, तर आयुष्यातच सगळ्या अंधार झाला आहे आणि त्याच्यासाठी न्यायासाठी दारोदारी जावं लागतं आहे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। न्याय मिळणे एवढंच एक आमच्यासाठी राहिलं आहे, बाकी तर सगळं हिरावून घेतलेलं आहे। जे आमचं सुख होतं, जे आमच्या गरजा कमी होत्या, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही सुख घ्यायचो, त्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्यात आणि आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं लागतंय। यावेळेची दिवाळी खरंच खूप वेगळी गेली, कारण की आमचा जो कुटुंबाचा आनंद होता तोच आमच्यासोबत नाही आहे। माझे वडील आमच्या कुटुंबासाठी पेक्षा माझ्यासाठी ते माझं सर्वस्व होते, पण जी घटना घडली आहे त्याच्यातून आम्ही सावरणं तर खूप कठीण आहे, पण सर्व पुढे दिसतंय। माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे, त्यासाठी हे दुःख कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला आमच्या जीवनाच्या वाटचाली करायच्यात आणि त्या वाटचालीमध्ये तुम्ही नक्कीच साथ द्याल एवढीच अपेक्षा।